कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅझेटच्या आधारे महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील या समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्यासंदर्भात आयोजित मोर्चात हजारोच्या संख्येने बंजारा नागरिकांनी सहभाग नोंदवला। आदिम लक्षणे असलेल्या मात्र राज्य शासनाने या समाजाला केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी न केलेल्या शिफारसी त्वरेने लागू करून अनेक वर्षापासून सामाजिक अन्याय सहन करीत असलेल्या बंजारा समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी आज हजारो बंजारा समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत शहरातील संत सेवालाल महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। विधान परिषदेचे आमदार बाबूसिंह महाराज यांच्यासह महाराज परिवारातील जवळपास सर्व सदस्य, वीज मंडळाचे माजी सदस्य अनिल राठोड, रमेश महाराज, संजय महाराज, सुनील महाराज, जितेंद्र महाराज, गोपाल महाराज, यशवंत महाराज सह समनक जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर अनिल राठोड, तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा, गोरसेना गोरसिकवाडी महाराष्ट्र संयोजक अनिल राठोड, राष्ट्रीय बंजारा परिषद आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा समाजातील सर्व पक्षातील पुढारी, चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते, शहर व प्रत्येक तांड्यातील जागरूक नागरिक व तरुणांनी मोठ्या संख्येत आजच्या आरक्षण मागणीचा आक्रोश मोर्चात सहभाग नोंदवून बंजारा समाजाला आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्याच्या धर्तीवर हैदराबाद राजपत्राच्या आधारे तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करावे यासंबंधीचे निवेदन तहसीलदार मानोरा यांच्यामार्फत राज्याच्या शासन प्रमुखांना देण्यात आले। आंदोलनादरम्यान कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। मोर्चाला मार्गदर्शन करताना संघर्षाचा आदर राज्य शासन नक्कीच करेल। आमदार बाबूसिंह महाराज सामाजिकदृष्ट्या अतिशय माघारलेल्या व नियम व निकषात बसत असल्यामुळे राज्यातील बंजारा समुदायाला राज्य शासनाकडून निश्चितच कुणाही अन्य मागासवर्गीय समाजावर अन्याय न करता आदिवासी प्रवर्गाचे आरक्षण देण्यासंदर्भात पावले उचलली जातील व बंजारा समाजातील ज्या लोकांनी हे आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष केले आहे, बंजाराच्या संघर्षाचा आदर राज्य शासन नक्कीच करेल असा विश्वास या आंदोलनात सहभागी झालेल्या तमाम जनतेसमोर बाबूसिंह महाराज यांनी व्यक्त केला। आज मी मानोरा या ठिकाणी आहे। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं म्हणून मानोरा येथे बंजारा समाजाने भव्य मोर्चा काढला। या नेतृत्वामध्ये अनिल राठोड जी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करून जाणून घेऊया। हे आजचा जो विशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे, सरळ आणि सोपं, शासनाला सुद्धा सोपं आहे, सगळ्यांना सांगण्यासाठी सुद्धा सोपं आहे। काल परवा मागच्या आठवड्यात मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार जातीच्या नोंदी ज्या ठिकाणी आहे त्या पद्धतीने त्यांना दाखला देण्यात यावा असं सरकारने GR काढलेला आहे। म्हणजे सरकार मान्य गोष्ट आहे। मग तीच गोष्ट आम्ही मागून राहिलो बंजारा समाज की ज्या हैदराबाद त्याच गॅजेटमध्ये जर बंजारा समाजाच्या नोंदी ज्या कास्टमध्ये येत असतील त्या ST कास्टच्या त्यांना सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिलं पाहिजे। कोणाचं ओढून ताळून आम्हाला काही नको। जे आदिवासी बांधव आहेत त्यांचा आम्हाला हक्क काही मारायचा नाही, आम्हाला स्वतंत्र व्यवस्था करून द्या। त्यांचा आबादीत ठेवून त्यांचा आम्हाला ओढून आम्हाला देऊन टाका अशी आमची मागणी नाही। सरळ सोपा आहे। आणि दुसऱ्या याच्यामध्ये प्रामुख्याने विषय आहे, आमच्या सरकारमध्ये एक आमच्या समाजाचा MLC जर राजेश राठोड सोडले तर बाकीचे सगळे सरकारमधले सत्तारूढ पक्षात आहेत। 2 मंत्री आहेत, आमचे बाबूसिंह महाराज MLC आहेत, त्यानंतर तुषार राठोड ते आमदार आहेत आणि 2 मंत्री आहेत। त्यांनी सरकारला सांगावं की आमचं तुम्ही जे मान्य केलेलं आहे तेच आम्हाला द्या, नव्याने काही मागत नाही आम्ही। ते जर देत नसेल तर आमचा राजीनामा तुम्ही घ्या। यांनी समाजासाठी राजीनामा दिलं पाहिजे अशी मागणी सुद्धा आजच्या प्रसंगी मी करतो। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह सोबत अनिल भाऊ यांनी बोलल्याबद्दल
त्यांचं मनपूर्वक आभार. मी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी दिलीप कुमार चव्हाण सह अशोक रत्न पारखी, मानोरा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी अशोक रत्नपारखीसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण, मानोरा, वाशिम.